सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाहराचा छळा विसावला वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि कुठे निघालेली आहे पूर्ण सवारी निघालेली आहे फॅमिली डिनरसाठी. आणि फॅमिली डिनर अशा एका प्लेसवर करणार आहोत की एवढ्या दिवस इंस्टाग्रामवर झळकतोय आणि कोणाकोणाच्या थ्रू ऐकतोय सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी की तिकडे जायचं आहे. फायनली आम्ही पूर्ण एक फॅमिली तिकडे चाललेलो आहोत. सो त्याची पूर्ण डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल आणि पुढे बघा कुठे जातोय आणि कोण कोण आहे सोबत ते पण बघा. सो चला, कधीपासून अभिचं चाललेलं फॅमिली डिनर एक प्लॅन करूया, तर फायनली ते डिनर प्लॅन झालेलं आहे आणि खूप छान प्लेस निवडलेली आहे. एकदम अमेझिंग दिसत होतं त्यांनी मला फोटोज दाखवले तेव्हा. तर सगळेजण रेडी झालेलो आहोत आणि पहिलेच ह्यांनी कालच आपल्या फॅमिली ग्रुपमध्ये टाकलं की लवकर 6:30 वाजता सगळ्यांनी रेडी राहायचं. सगळे मस्तपैकी रेडी झालेले आहेत. ज्ञान बघते साऊला. सो चलो, आम्ही चाललेलो आहोत मंदार गार्डन, नवी मुंबई येथे. तुम्हाला आता नाव सांगणे मला थांबवलं नाही कारण की झटपट तुम्ही पहिलेच बघा आणि पहिलेच निघा, कारण की एवढं अमेझिंग फूड आहे. मी बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय आणि काय काय खाणार तुम्हाला बघायला मिळेल. चलो. अरे शावदू पण येतो, तू पण येतो शावदू. अरे ना टाटा, बाय 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 बाय, टाटा कर शाऊ, बाय बाय बाय. सेलिब्रिटी पीए बनून राहील सेल्फी साठी मेकअप किट गुलाबी साडी आणि लाल 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 फोटो माझा काढ. फायनली आम्ही पोचलेलो आहोत मंदार गार्डनमध्ये आणि बाहेरून बघितलं तर एवढं मस्त आणि एवढं मोठं आहे की आम्ही भारावून गेलो. आता बघा आतमध्ये दादा आणि यांची गाडी वेगळी होती त्यामुळे हे लेट आले, तर आम्ही थांबलेलो त्यांच्यासाठी. आता आतमध्ये तो आम्ही सगळे आलेलो आहोत मंदार गार्डन. त्यांची स्पेशलिटी या सगळ्यांमध्ये आहे. फॅमिली सेक्शन फर्स्ट फ्लोअर, फॅमिली सेक्शन खाली सुद्धा आहे. आणि हो, इथे फॅमिली सेक्शनमध्ये छान सिटिंग आहे, भरपूर सिटिंग आहे आणि एंटरटेनमेंटसाठी TV सुद्धा दिलेला आहे. आणि समोर तुम्हाला बघायला मिळत असेल त्यांचा बार काउंटर लागलेला आहे, त्यांनी छान असं सजवलेलं आहे. आणि आम्ही आता चाललेलो आहोत गार्डन एरियामध्ये, ते पण बघून घेऊया. सो इथे टोटल 2 सेक्शन आहेत, 2 AC सेक्शन आहेत आणि एक गार्डन सेक्शन आहे. तो आपण बघितला तो फॅमिली AC सेक्शन होतं. ते आम्ही मोस्टली वरच्या सेक्शनमध्ये राहणार आहोत, म्हणजे हे करणार आहोत. जस्ट बघून घेतो. आणि गार्डनसाठी सुद्धा आहे, म्हणजे ज्यांना असं ओपन स्पेसमध्ये एन्जॉय करायचे त्याच्यासाठी. आणि इकडे तुम्हाला फूड बघायला मिळत, फिश बघायला मिळत असेल. खूप टेस्टी आहे. वा, आणि सगळे मासे. येस. आणि हा आहे त्यांचा गार्डन सेक्शन, जिकडे जला आणि मस्त सुंदर असं वॉटरफॉल, छोटा मिनी वॉटरफॉल केलेला आहे. आणि ज्याला मोकळ्या वातावरणात बसायचं आहे त्यांनी मोकळ्या वातावरणात. आणि हे पावसाळ्यापर्यंत सध्या कव्हरअप केलेलं आहे. पावसाळ्यानंतर हे पण ओपन असणार आहे बऱ्यापैकी. आणि आता आपण जाऊया वरच्या सेक्शनमध्ये, बघूया काय काय. त्यांचं वर सुद्धा फॅमिली सेक्शन आहे फर्स्ट फ्लोअरला, तिकडे चाललोय आता लिफ्टमध्ये आहोत. तुम्हाला तो पण बघायला मिळेल, खूप छान आहे. सो आम्ही चूज केलेलं आहे फर्स्ट फ्लोअरवाला फॅमिली सेक्शन, जे थोडंसं आम्हाला खूप छान वाटलं. आणि बाहेर पण
हे बघा इकडे चालू झालेली आहे आमची मस्ती. कहानी में बहुत बड़ा ट्विस्ट हुआ है. क्या ट्विस्ट हुआ है कहानी में? ट्विस्ट बता. पप्पा इकडे बसलेले तर पप्पाला आईच्या बाजूला बसायचे म्हणून पप्पा उठून गेले. आणि कारण काय सांगितलं पप्पांनी? पण नक्की कारण काय होतं? नानू इथे आम्ही स्टार्टरमध्ये मागवलेलं आहे चिकन, त्याच्यानंतर प्रॉन्स मागवलं आहे स्टार्टरमध्ये, त्याबरोबर आम्ही मटन सुद्धा मागवलेलं, मटन सीख कबाब. आणि एवढे स्टार्टर छान होते की आम्ही बस खातच राहिलो. बाकी सगळे तर ऑर्डर तुम्ही बघितलेच असतील, पण आता मी मागवलेला आहे माझा फेवरेट क्रॅब, जो की आता घेऊन आलेला आहे. तो हे एव्हरी टाईम होतं की आम्ही सगळे जेवायला बसतो आणि या मुलींना पण भूक लागते. मग ऑप्शन फक्त एकच असतं की ह्या मुलींना भरवतात किंवा मी मांडीवर घेतो. कधी कधी सगळे आम्ही एकमेकांचं असं हे असते, वेळ असते की कोण कोण घेणार. सो आज यांच्यावर ड्युटी आहे. बघा आता दादा तर थांबतच नाही. क्रॅब लपेट. सगळ्या चिंबोरी नंतर हे सगळे खुश आहेत. दादाने तर चिंबोऱ्यावर चिंबोऱ्या खाल्ल्यात. आणि अजून एक पॉम्फ्रेट ग्रीन तंदुरी. अच्छा पॉम्फ्रेट ग्रीन क्रॅब तंदुरी आहे मला. हे क्रॅब तंदुरी. ओके दीपा आवडला? बस दीपाला आवडलं म्हणजे विषय नाही. आमच्या बंधुराज इथे आल्यापासून बोलतच नाही शब्द, डायरेक्ट नवरा बायको घसरून. हा पप्पांना चांगली क्वालिटी एकदम. आई तुला कसं आवडलं? पप्पांना आवडलं म्हणजे सगळ्यांना आवडलं. नाही पप्पा म्हणजे आई पप्पा नॉर्मली बाहेरचं जास्त खात नाही. आई खाते तरी पप्पा नाहीच बोललं तरी चालेल. आता पण नव्हते रेडी ना. हा सो आईचं म्हणणं आहे दादा तुटून पडलाय मानवर नाही. कसं आहे फूड? कसं आहे फूड? नेहमी खाणार. चेतना तुला कसं वाटतंय? पप्पा कसा फूड आहे? एकदम छान आहे, सुंदर आहे. बघा तुम्ही मिस केला असता आले नसते तर. क्वालिटी. आई कसं आहे फूड? छान आहे. फाल्गुनीचा रिव्ह्यू घेणं महत्वाचं आहे. खरंच छान आहे. सगळे डिशेस एकदम मस्त आहेत. म्हणजे आम्ही जास्त करून क्रॅब्स वगैरे फिश वगैरेच खाल्लंय, पण खूप आवडलं. मस्त आहे. मी ॲक्च्युली येणार नव्हतो, पण आलो नसतो तर मग हे खाण्यात जरा मुकलो असतो. पण एवढी भारी टेस्ट तुम्हाला मिळाली नसते. एवढी भारी टेस्ट आणि एवढं चांगला सुंदर आणि सर्व्हिसही चांगली आहे. फटाफट सर्व्हिस चांगली आहे, फूड चांगली आहे, टेस्ट चांगली आहे, फ्रूट चांगले आहे, सगळं व्यवस्थित मस्त. सगळ्यां सगळ्यांचा रिव्ह्यू झाले. दीपा तुझा काय? हां छान आहे. आवडलं तुला? हां काय आवडलं? चिंबोरी आवडली. सो इकडे चिंबोरी लवर आमचा ब्लॉक मी एकटा होतो, पण आता सगळ्यांना चिंबोरी लवर बनवलं आहे आणि इकडे चिंबोरी खाल्ली आहे. फिशचे आम्ही पण काही प्रकार मागवलेले, पॉम्फ्रेट प्रॉन्स वगैरे, ते पण खूप छान होते. मटन चिकन ह्या गोष्टी पण खूप छान होत्या. इम्पॉर्टंटली ना जे काही फिश मागवलं आहे ते खूप फ्रेश आहेत. नाहीतर नॉर्मली आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा स्टिंग करतं आणि फ्रोझन असतं, पण ते अजिबात कुठल्याही मच्छीमध्ये किंवा कशामध्ये वाटलं नाही. आणि प्रत्येकाची टेस्ट वेगळी आहे. आपण 3 प्रकारचे मागवले ना रे क्रॅब्स? 4 प्रकारचे क्रॅब्स आणि अजून 2 प्रकारचे अजून क्रॅब मागवले. आणि आजच्या डिनरचा अवॉर्ड गोज टू नवरा बायको. आमच्या प्लेट बघा, याची प्लेट बघ परत देऊन दुसरी संपवली. आम्ही डिस्टर्बन्स साठी त्यांना न्यायला पण सोडलेली. आता जेवून थोडीशी रेस्ट करतात आमची माणसं इकडे. रेस्ट का? वेट करते नेक्स्ट कोर्स. एवढे सगळे क्रॅब खाल्ल्यानंतर आमचं मन नाही भरलं, तर आम्ही शेजवान क्रॅब आणि थाय करीवाला क्रॅब मागवलं. हे मी पहिल्यांदा डिश बघितली आहे, खूप छान होतं. किती वाजता येतो? आणि इकडे कसरत चालू झाली. आमच्या पोरगा आहे सावडू.
एवढंच नाही तर मंदार गार्डन रेस्टॉरंट आणि बारनी आपल्या अभुनी इंस्टाग्राम आणि यूट्यूब फॅमिलीसाठी फूड बिलवर 10% ऑफ पण दिलेला आहे. तुम्ही जाऊन व्हिजिट करा. खूप छान असा आमचा फूड झालेला आहे. सगळ्यांनी रिव्ह्यू खूप छान दिले, स्पेशली माझा रिव्ह्यू बघा. आणि या नवरा बायकोंनी नाही नवऱ्यानेच बायकोनी यावेळेस नाही का जास्त हे केलं. डाएटवर कोणत्या ते माहीत नाही, पण छान होतं. पप्पांनी रिव्ह्यू दिले त्याच्यातच आम्ही सगळे हॅपी होत आणि छान होतं. पप्पा कसं होतं? मस्त. हां, आवडलं ना? एकदम चांगलं, छान. सो तुम्ही पण जर कधी नवी मुंबईच्या आसपास लंच किंवा डिनरच्या टाईमला तुम्ही जर क्रॉस करत असाल तर मंदार गार्डनला व्हिजिट करायला विसरू नका. हायवेपासून एक 500 मीटरवर वगैरे असेल. सो खूप छान आहे, तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. त्यांची गार्डन वाली एरिया पण आहे जर तुम्हाला ओपन बसायचं असेल तर. आणि AC मध्ये बसायचं असेल तर 2 फॅमिली सेक्शन आहे, एक फर्स्ट फ्लोअरला आणि ग्राउंड फ्लोअरला. सध्या त्यांचं क्राफ्ट फेस्ट चालू आहे, तुम्ही क्राफ्ट फेस्टला पण व्हिजिट करा. आणि बाकीच्या खूप साऱ्या त्यांचे हॅपी अवर्स वगैरे आहेत, सो तिथे पण व्हिजिट करा. सो आमची मंडळी मस्त डबा खाऊन आलेली आहे. दीपा, कसं होतं जेवण? चांगलं होतं. फक्त नानू पण खाऊन आलेली आहे. काय इथले आमचे शावलू तकलू बाबू, ए तकलू बाबू कोण आहे माझ्या? जेवून आलो एवढा लांब, पण तिकडे डेझर्ट खायचं राहिलं, विसरलो काय गडबडीत डेझर्ट. मागो 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 झेपटो. हा मागव झेपटो. हा मग मागव झेपटो. चल. सो फायनली आलेलो आहोत घरी आणि एवढा छान फूड, छान म्हणजे याच्यासाठी की आमच्या सगळ्यांचे मन तृप्त झाले ॲक्च्युली. म्हणजे टेस्ट वाईज आम्ही अजूनपर्यंत एवढं मला नाही वाटत की आपण असे टेस्टवाले काय खाल्लं असेल. सो ओव्हरऑल फूड एकदम मस्त होतं. सी फूड स्पेशालिटी सी फूड आहे. सी फूड छान होतं. मी कधी कधी सी फूडला ते फ्रोझनवाला स्मेल येतं, तसं काहीच नव्हतं. म्हणजे खूपच छान होतं. तुम्ही नक्कीच ट्राय करा, जे सुद्धा फूडी आहेत आणि ज्यांना पण क्रॅब्स आवडतात. ही प्लेस हायली 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 रिकमेंडेड आहे. सी फूड मला पर्सनली खूप जास्त आवडलं. म्हणजे आई पप्पा तर नॉर्मली नाही ते एवढं बाहेरचं खात, पण त्यांनी सुद्धा एन्जॉय केलं. आणि फूड वाईज इट वॉज नाईस. म्हणजे छान, ॲम्बियन्स पण चांगला आहे, सर्व्हिस वाईज हा सर्व्हिस पण चांगली आहे. तर तुम्ही फॅमिली सोबत मस्तपैकी जाऊ शकतात, एन्जॉय करू शकतात डिनरसाठी पण. आणि अजून त्यांचं क्रॅब फेस्टिवल चालू आहे. क्रॅबमध्ये भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत, त्याचबरोबर चिकन वगैरे पण छान आहे त्यांचं. सो नॉनव्हेज आयटम्स एक नंबर. नक्कीच तुम्ही ट्राय करा. म्हणजे जरी तुम्ही जवळपास राहत नसाल पण नवी मुंबईमधून तुम्ही जर क्रॉस होत असाल तर मंदार गार्डन तुम्ही टाका आणि तिथे जा. म्हणजे तुम्हाला वाटेल की अरे कुठे आलोय आपण आतमध्ये, पण तुम्ही 100% तुमचे पैसे वसूल तुम्ही गेले तर नक्कीच आम्हाला कॉमेंट मध्ये सांगा की आम्ही जाऊन आलेलो. आम्हाला सुद्धा ऐकायला आवडेल. इंस्टाग्राम वरती मेसेज करा की तुम्ही रिकमेंड केलेले ती प्लेस छान होती, आम्ही जाऊन आलो, आम्हाला ऐकायला आवडेल. सो चलो असंच तुम्ही तुमच्या अभुनीला प्रेम देत राहा, ज्ञानासावीला प्रेम देत राहा आणि सगळ्यांनी हसत राहा, खेळत राहा आणि मजेत राहा. बाय बाय. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.